तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी आणि आजी मंदिरात गेलेले आहेत आणि पंडितजीने सांगितल्याप्रमाणे अर्णव आणि ईश्वरी यांच्या अखंड प्रेमासाठी आणि अखंड एकतेसाठी पंडितजींनी एक घंटी मंदिराच्या दारात बांधण्यासाठी ईश्वरीला सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिने एक घंटी मंदिराच्या दारातील एका झाडावर बांधलेले आहे. आजी पाहतायत की ईश्वरी कोणत्या तरी काळजीमध्ये आहे. ईश्वरी वारंवार त्या घंटीकडे पाहत आहे. ईश्वरीच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे हे तिच्या चेहऱ्यावरून आजींना स्पष्टपणे दिसत आहे. ईश्वरीला काय बरं काळजी असेल असा प्रश्न त्यांना पडला आहे. इकडे अर्णव सुप्रियाकडे म्हणजेच ईश्वरीच्या आईकडे पोहोचलेला आहे आणि तो आईला बोलत आहे आणि विचारत आहे की ईश्वरीचं लग्न होण्याच्या अगोदर तिच्या मनामध्ये तिच्या जोडीदाराविषयी काय कल्पना होत्या, तिला नक्की कसला जोडीदार पाहिजे होता, तिच्या काय अपेक्षा होत्या. तेव्हा सुप्रिया सांगते तिच्या अशा अपेक्षा काहीच नव्हत्या. म्हणजे ती अशी खूप बडबडी आहे, पण तिनं असं कधी सांगितलं नव्हतं की तिला कसल्या प्रकारचा मुलगा आवडतो, तिला कसल्या प्रकारचा नवरा पाहिजे, याबद्दल तिनं कधी काहीच सांगितलं नव्हतं. त्यावेळेस अर्णवला वाटतं म्हणजे आपल्याला पाहिजे ते अपेक्षित उत्तर आता मिळणार नाही. सुप्रियाला समजतं की त्याला अपेक्षित उत्तर मिळालं नाही. तेव्हा सुप्रिया त्याला सांगते, असं जरी असलं तरी एक तुम्हाला सांगू का मी, मला माहिती आहे की तुम्ही तिच्यासाठी अगदी योग्य जोडीदार आहात. तिनं जे काही विचार केलेला असेल ना, त्यापेक्षाही तुम्ही 100 पटीनं खूप चांगले आहात. असं म्हणल्यानंतर अर्णवला ती गोष्ट खूप आवडते. अर्णव म्हणतो, नक्की तुम्हाला असं वाटतं का की मी तिच्या अपेक्षांना पूर्ण उतरलेलो आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो पूर्ण उतरलाय म्हणताय काय, त्यापेक्षाही खूप छान आहात तुम्ही. लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतात ना, अगदी तसा जोडा आहे तुमचा. कोणाचीही नजर लागू नये इतकं सुंदर जोडी आहे तुमची. त्यामुळं तुम्ही ईश्वरीच्या अपेक्षा काय होत्या ना, यावर आता अजिबात विचार करू नका. तुम्ही त्यापेक्षा खूपच सरस आहात. तर इकडे घंटा बांधून झाल्यानंतर आजी पाहत आहेत की ईश्वरी अजूनही तेवढी खुश दिसत नाही. तेव्हा त्या ईश्वरीला समजावून सांगतात, हे बघ ईश्वरी, तुझ्या चेहऱ्यावरून मला स्पष्ट दिसते की तू काहीतरी काळजीत आहेस ना, सांग बरं. तेव्हा ईश्वरी नाही असं म्हणते, पण आजींना मात्र दिसत असतं की ती अजूनही टेन्शनमध्येच आहे. त्या समजून सांगतात आणि म्हणतात, हे बघ ईश्वरी, जर का तुमच्या दोघांमध्ये काही झालं असेल तर ते समजून घेणं आणि सोडून देणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवायचं, तुमच्या दोघांमध्ये तुम्ही कधीही एकमेकावर शंका घ्यायची नाही आणि एकमेकांपासून काहीही लपवून ठेवायचं नाही. अशा गोष्टी परत वाढत जातात आणि त्यामुळं खूप वाईट परिणाम होतात. माझ्या सात्विकाच्या संसाराचं असंच सगळं वाटोळं झालेलं होतं. त्यामुळं मी तुला हे समजावून सांगते, जर का तुमच्या दोघांमध्ये काही अनबन असेल, जर का तुमच्या दोघांमध्ये काही न पटण्यासारखं असेल तर ते एकमेकांना बोला, एकमेकांना सांगा आणि लपवून मात्र अजिबात काही ठेवू नका. पण ईश्वरीला वाटत असतं की आपण अगोदर आईशी सगळं काही बोलूया, आईकडून विचारून घेऊया की नक्की तो मॅटर काय आहे आणि त्यानंतरच अर्णवला सांगूया. आणि त्यामुळे ईश्वरी आजींना म्हणते, नाही, आम्ही एकमेकापासून काहीच लपवून ठेवणार नाही. आजी म्हणते, मला देखील भरोसा आहे की तुम्ही एकमेकापासून काहीच लपवणार नाही, कारण तुम्ही दोघंही एकमेकावर खूप प्रेम करता. ही गोष्ट तुमच्या वागण्यातून अगदी स्पष्टपणे जाणवते. पण आज जरा तू जास्त शांत आहे ना, म्हणून एवढं सगळं मला बोलावं लागलं. आणि आता ईश्वरी आणि आजी या दोघी आता घरी येत असतात. तर इकडे अर्णवला जे काही उत्तर सुप्रियाकडून मिळालेलं आहे त्यामुळं अर्णव भलताच खुश झालेला आहे. म्हणजे आपण ईश्वरीला 100% नव्हे तर 100%पेक्षा जास्त टक्के आवडतोय, या गोष्टीमुळे त्याला आता आनंद झालेला आहे. ईश्वरी आपल्यावर मनापासून प्रेम करतच असणार असं देखील त्याला वाटत आहे. कारण सुप्रियानं सांगितलं आहे की तुम्ही जसे आहात ना, तसा जोडीदार तिला तिच्या आयुष्यात मिळाला नसता, एवढे छान तुम्ही आहात. असं म्हणल्यानंतर अर्णव आता भलताच खुश झालेला आहे. अर्णवच्या चेहऱ्यावरून आनंद आहे तो स्पष्टपणे दिसत असतो. तेव्हा सुप्रिया म्हणते की तुम्ही जरा बसा, मी नम्रताला पाठवून देते आणि माझ्या कामाचं जरा मी बघते. आता अर्णव बसलेला असतो तेव्हा नम्रता येते. अर्णवने नम्रताला देखील तोच प्रश्न विचारलेला असतो की ईश्वरीच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा काय होत्या. तेव्हा नम्रता सांगते की तिच्या अपेक्षा अशा काहीच नव्हत्या. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ती अशी बडबड बडबड करते,
पण तिनं या गोष्टी कधी सांगितल्या नाहीत किंवा तसं काही तिच्या मनात नसेलच. पण एक सांगू का तुम्हाला, ईश्वरी आहे ना पुरती फिल्मी आहे. तिला कोणती पण फिल्मी गोष्ट आवडते. असं म्हणल्यानंतर अर्णवला समजतं की नक्की नम्रताला काय म्हणायचं आहे ते. नम्रता म्हणते, तुम्ही तिच्याशी जेवढं फिल्मी वागाल ना, तेवढं जास्त ती तुमच्या प्रेमात बुडणार आहे. अर्णवला कळतच नाही आता यावर काय करावं. आणि नम्रताने जे काही सांगितले त्याप्रमाणे आपल्याला करावं लागणार आहे हे मात्र त्याला चांगलं समजलेलं असतं. आणि नम्रता त्याला म्हणत असते, तुमच्या मनातल्या गोष्टी जर का तुम्हाला तिला सांगायच्या असतील तर तुम्ही तिला फिल्मी पद्धतीनं अगदी पिक्चरमध्ये दाखवतात ना तसं तिच्याशी वागलात ना की तिला तुमच्या सगळ्या गोष्टी समजणार आणि पटणार देखील. अर्णवला ईश्वरीला आय लव्ह यू म्हणायचे ही गोष्ट नम्रताला माहिती असते. तेवढ्यात सुप्रिया येते. तिच्या हातामध्ये एक धागा असतो आणि तो धागा ते अर्णवच्या मनगटावर बांधणार असते आणि अर्णवला सांगते, हा धागा मी खास गणपती बाप्पाच्या मंदिरातून तुमच्यासाठी आणलेला आहे. हा धागा तुमच्या मनगटावर सदैव ठेवा. हा धागा तुमची आणि ईश्वरीची साथ अखंड अतूट अशी ठेवणार आहे. त्यामुळं हा धागा मी तुमच्या मनगटावर बांधणार आहे. असं म्हणून तिने त्याला मनगट पुढं करण्यासाठी सांगितलेलं असतं. पण नम्रता म्हणते, अगं आई, पण त्यांचा यावर विश्वासच बसत नाही ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, असं नाही होणार. मी सांगितले ना तर त्यांचा नक्की विश्वास बसणार आणि ते माझा ऐकणार. असं म्हणूच तरच अर्णवने तर हात पुढंच केलेला असतो आणि लगेच सुप्रियाने त्याच्या हातावर दोघांचंही नातं अखंड आणि अतूट ठेवणारा तो धागा त्याच्या मनगटावर बांधलेला असतो. अर्णव तो धागा बांधून घेत असताना खूपच खुश असतो. तर अर्णवने तो धागा बांधून घेतलेला आहे यामुळं सुप्रिया आणि नम्रता देखील खुश असतात. एरवी देवावर विश्वास न ठेवणारा अर्णव ईश्वरीमुळे किती बदललाय अशी चर्चा आता सुप्रिया आणि नम्रता यांच्यामध्ये होत असते. अर्णव बाहेर जातो आणि नम्रता आणि सुप्रिया म्हणतात, खरंच आपल्या ईश्वरीने अर्णव सरांना बदलून टाकलं आहे. आता ते देवावर देखील विश्वास ठेवू लागलेले आहेत. तेव्हा सुप्रिया म्हणते, ठीक आहे, झाली आहे का तुझी बडबड, चला आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, त्या कामाला आपण लागूया. अर्णव आता बाहेर आलेला असतो आणि नम्रताने सांगितल्याप्रमाणे त्याने ईश्वरीसाठी एक रोमॅन्टिक गिफ्ट देखील घेतलेलं असतं. आता हे गिफ्ट आपण ईश्वरीला दाखवायचं आणि ते गिफ्ट तिला द्यायचं आणि त्यानंतर आपण तिला प्रपोज करायचं. आपल्या मनातल्या सगळ्या भावना आपण तिला बोलून दाखवायच्या असं अर्णवने ठरवलेलं असतं. ते गिफ्ट तो स्वतः सारखं सारखं पाहत असतो. खरंच का बरं मी हे गिफ्ट तिच्यासाठी घेतलं आहे? म्हणजे अशा गोष्टी मी देखील करू शकतो, या गोष्टीवर माझाच विश्वास बसत नाही असं अर्णव स्वतःच्या मनाशी बोलत असतो. गिफ्टमधले ते छोटे छोटे मूर्त्या पाहून त्याला असं वाटत असतं की त्या छोट्या मूर्त्या म्हणजे मी आणि ईश्वरीच आहे. त्या गोल चंबूमध्ये ते दोघंजण जसं डान्स करत असतात, आपण देखील तसाच डान्स करावा असे विचार त्याच्या मनामध्ये येतात आणि चक्क अर्णव हा ईश्वरीबरोबर डान्स करत आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. दोघेही स्वतःचा हात हातात घेऊन आणि एकमेकांना आपल्या भाऊपाशात घेऊन शांतपणे एका रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्णव आणि ईश्वरी अगदी एकमेकामध्ये हरवून गेलेले आणि एकमेकांना साथ देणारे, एकमेकांना बिलगणारे आणि एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत हे त्या डान्सवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतं. अर्णवला हे सगळं करायचं आहे असं आता त्याने मनाशी ठरवलेलं असतं. आता हे गिफ्ट आपण ईश्वरीला द्यायचं आणि हे गिफ्ट दिल्यानंतर त्यामध्ये असणारे बाहुला बाहुली जसे डान्स करत आहेत तसा डान्स आपण करायचा असं आता अर्णवने ठरवलेलं असतं. आता कधी एकदाचं घरी जातोय आणि हे गिफ्ट ईश्वरीला देतोय आणि तिच्याबरोबर आपण डान्स करून तिला कधी एकदाचं सांगतोय की मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय असं त्याला झालेलं असतं. आणि लगेच तो आता घरी पोचलेला असतो. घरी आलेला असतो आणि तो गडबडीतच असतो. पण त्याच्यासाठी वल्लरीने मात्र चांगलाच ट्रॅप लावून ठेवलेला असतो. अर्णव हा गडबडीतच त्याच्या रूममध्ये चाललेला असतो. वल्लरी पाहते, आत्ताशी हा आलेला आहे, लवकरात लवकर त्याने जावं आणि कपाटात ठेवलेला तो फोटो आणि मोबाईल हे दोन्ही पाहावं असा ट्रॅप इकडं वल्लरीने लावून ठेवलेला असतो. पण अर्णव मात्र त्याच्याच दुनियेत मस्त असतो. तो जातो आणि गिफ्ट ठेवून येतो देखील. वल्लरी पाहते, काहीच झालं नाही, म्हणजे याने तो फोटो पाहिलाच नाही आणि तो व्हिडिओ पण ऐकला नाही. नाही नाही, असं होऊन चालणार नाही. आता वल्लरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्णव फोनवर बोलत असतो आणि म्हणतो,
मी जरा कामात आहे, मी तुझ्याशी नंतर बोलतो. वल्लरीला कळतं की आपला डाव अजूनही सक्सेस झालेला नाही. काही केले आपल्याला अर्णवला त्या कपाटापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कपाट उघडून त्याने तो फोटो आणि ते मोबाईलमधलं रेकॉर्डिंग ऐकणं गरजेचं आहे. असं जर का झालं नाही तर माझा डाव सगळा वाया जाणार आहे असा विचार करून ती पुन्हा एकदा अर्णवच्या जवळ आलेली असते आणि अर्णवला सांगते, अर्णव मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णव म्हणतो, सध्या मी मीटिंगमध्ये आहे त्यामुळे मी काही बोलू शकणार नाही. ते म्हणते, हो मला माहिती आहे रे, पण अशी एक गोष्ट तुझ्या टेबलवर तुझ्या बेडरूममध्ये ठेवलेली आहे की त्यामुळं एक सगळं जग एका बाजूला होईल ना, असं होईल तुला. तो म्हणतो, काय म्हणतेस तू? मला काय कळत नाही. नक्की कोणत्या वस्तूविषयी बोलतेस तू? तेव्हा ती सांगते की सात्विकाचं तुझ्यासाठी लिहिलेलं पत्र आहे ना, त्याविषयी मी बोलत आहे. अर्णव म्हणतो, काय? आईनं माझ्यासाठी पत्र लिहिलं होतं? खरंच बोलतेस का तू? मामी म्हणते, अरे अशा गोष्टींची मध्ये काय कधी काय मी चेष्टा केलेली आहे का? हो खरंच सांगते मी. तो म्हणतो, हो का? मग कुठे आहे ते पत्र? ती सांगते, हां ते पत्र ना तुझ्या बेडरूममध्ये कपाटावर टेबलवर ठेवलेलं आहे. तो म्हणतो, ठीक आहे मी लगेच जाऊन पाहतो. ते म्हणते, हां ऐक ना, जर का ते टेबलवर नसेल तर ते कपाटामध्ये कदाचित तिनं तुझ्या ईश्वरीनं ठेवलेलं असेल. असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो, हो हो शोधतो मी, पाहतो नक्की. मला ते वाचायचंच आहे. वल्लरी म्हणते, हो नक्की वाच. तुला ना खूप आनंद होणार आहे ते पत्र वाचून. असं म्हणल्यानंतर अर्णव आता वल्लरीचं काहीच न ऐकता धावत पळतच त्याच्या बेडरूममध्ये गेलेला असतो. पण आता वल्लरीने हे सगळं सांगितल्यामुळं वल्लरी या सगळ्यात अडकून बसणार आहे. कारण पुन्हा अर्णवच्या लक्षात येणार आहे की आपल्याला जाणीवपूर्वक वल्लरीनंच ते पत्र वाचण्याकरता पाठवलेलं होतं, पण पत्र मात्र तेथे नव्हतं. अर्णव जेव्हा त्याच्या बेडरूममध्ये जातो आणि टेबलवर शोधतो, तेव्हा तिथं पत्र नसतं. त्याला वाटतं की खरंच ईश्वरीनं ते पत्र कपाटामध्ये ठेवलेलं असणार आहे. आपण कपाट उघडून बघूया असा विचार करून त्याने कपाट उघडलेलं असतं आणि कपाट उघडल्यावर त्याला दिसतं तो म्हणजे त्याच्या वडिलांचा आणि ईश्वरीच्या आईचा फोटो. आणि ते पाहिल्यानंतर त्याचं डोकंच फिरतं. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. भूकंप व्हावा असं तिथं त्याचा चेहरा झालेला असतो आणि तो त्या फोटोकडं एकटक पाहतच असतो. म्हणजे माझे वडील आणि ईश्वरीची आई, हे सत्य आपल्यापासून कसं काय ईश्वरीने लपवलं आहे असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे ईश्वरीला हे सगळं माहिती होतं असं देखील त्याला वाटायला लागतं आणि त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवू लागतात. आई आपल्या वडिलांशी बोलत होती की त्या मुलीमध्ये असं काय आहे जे माझ्यात नाही आहे आणि का तुम्ही तिच्या मागं लागलेला आहात? आणि वडील मात्र सांगतायत की असं काही नाही. तुला जे वाटतंय ना ते तसं काहीच नाही आहे, असं वडील आईला समजावून सांगतायत. पण दोघांमध्ये चांगलंच भांडण चालू झालेलं आहे. ईश्वरीच्या आईमुळेच आपल्या आईवडिलांमध्ये भांडण लागलेलं होतं आणि त्यामुळेच आपल्या आईने आत्महत्या केलेली आहे, ही गोष्ट आता त्याच्या लक्षात आलेली असते. म्हणजे या सगळ्या गोष्टीला जबाबदार असणारी ईश्वरीची आई आहे आणि आता तिला या गोष्टीचा जबाब द्यावाच लागेल. आता तिला सांगावंच लागेल की ती का आमच्या सुखी संसाराच्या मध्ये आलेली आहे, असं म्हणून तो आता तिला जाब विचारण्यासाठी जात असतो. आणि इकडे वल्लरीला समजलेलं असतं की त्याने तो फोटो पाहिलेला आहे. म्हणजे आता मोठा स्फोट होणार आहे तिला माहीत असतं. तेवढ्यात ईश्वरी देखील मंदिरातून आलेली असते आणि वल्लरी तिला म्हणते की अगं अर्णव, किती वेळ झालं तुझी वाट पाहतोय, वर आहे, जा ना लवकर त्याच्याकडं, तुला माहेरी जायचं आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो हो जायचं आहे ना. असं म्हणून ईश्वरी लगेच तिच्या बेडरूममध्ये जाते आणि जाऊन पाहते तर अर्णवने तो फोटो पाहिलेला असतो. जे व्हायला नको तेच झालेलं असतं आणि तेवढ्यात त्याच्या हातातून मोबाईल खाली पडलेला असतो आणि मोबाईलवर ईश्वरी आईशी बोलते असं सगळं रेकॉर्डिंग त्याला ऐकू येत असतं. तो फोटो मी पाहिलेला आहे आणि आता मला समजलेलं आहे की हे सगळं काही तू केलेलं आहेस. आई असं का केलेलं आहेस? असं बरंच काही त्यामध्ये म्हणलेलं असतं. म्हणजे ईश्वरीला याबद्दल सगळं काही माहिती होतं, पण तिने जाणीवपूर्वक ते लपवून ठेवलं आहे असंच त्याला वाटू लागतं. उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळतं की चिडलेला अर्णव डायरेक्ट सुप्रियाकडे चाललेला आहे आणि ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. ईश्वरी त्याला सांगते की थोडंसं थांबा, आपण शांतपणे बोलूया. पण चिडलेला अर्णव मात्र थांबायला तयारच नाही. तो म्हणतो आता तिला या गोष्टीची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. तर वल्लरी मात्र भलतीच खुश झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण आता ईश्वरी या सगळ्यातून अर्णवला कसं बाहेर काढणार
आणि त्याला कसं पटवून देणार की यामध्ये माझी आई दोषी नव्हती, तर या सगळ्यांमध्ये तुझी मामी म्हणजे वल्लरी दोषी होती. त्यासाठी ईश्वरी काय करेल ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.